नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन डिस्चार्ज झाल्यानंतर घरी जाण्याच्या ऐवजी पोलीस स्टेशनला जायचा निर्णय घेतो. अश्विन आणि सायली याला विरोध देखील करतात, पण प्लीज विरोध करू नकोस, मला अडवू नकोस असं तो बोलतो आणि तो पोलीस स्टेशनमध्ये जातो. महिपत समोर येऊन बसतो. तुला सुपारी कोणी दिली, वारंवार प्रश्न तो करतो. महिपत काही बोलेना. महिपत काहीच सांगत नव्हता, काहीच कन्फ्युएन्स करत नव्हता. त्याने तर कबुली दिली आहे, रेडिओ रेकॉर्डमध्ये सगळं झालं होतं, पण तो ज्याने सुपारी दिली त्याचं काय नाव सांगत नव्हता. कारण तिकडून नागराज बघत होता. त्याला तर खरं सांगायची देखील इच्छा होती. इकडे प्रिया, आता काय होईल, मला जेल होईल का काय, हे सुभेदार मला पहिले घराच्या बाहेर काढतील, या प्रश्नाने ती एक आयडिया करते की आपण सर्वांना नाश्ता करूयात. ती किचनमध्ये जाते आणि पोहे करण्याचा बेत आखते. त्यावेळेस विमल देखील थोडीफार तिला मदत करू लागते. तिची खिल्ली देखील उडवते. हे तुम्हाला पाहायला खूपच मजा येईल. सिरियल स्टार प्रवाहवर नक्की बघा. इकडे नागराज डायरेक्टली आतमध्ये एंट्री मारतो आणि माझी सुमन कुठे आहे असं विचारतो. इकडे प्रिया पूर्णाजीला दूध देते, पण दूध नासलेलं पाहून ती दूध खाली ठेवते. दूध आता नासायचं होतं असं ते विचार करते. इकडे नागराज सुमन कुठे आहे असं विचारणा करतो आणि तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, तू माझ्या सुमनला कुठं ठेवलं आहे असं सांग, असं तो पिन मारत होता. खरं तर त्याला सांगायचं होतं की साक्षीचा जीव आमच्या ताब्यात आहे, साक्षीला जर वाचवायचा असेल तर तू काहीच कबुली देऊ नकोस. हा निरोप त्याच्यापाशी तो व्यवस्थितपणे इनडायरेक्टली देऊन टाकतो. महिपत शांतच बसलेला असतो. त्यावेळेस महिपत बोलतो की तुला अर्जुन माहीत पाहिजे होतं ना की कोणी सुपारी दिली. त्यावेळेस तो नागराजकडे बघतो. अर्जुनला थोडंफार अंदाज देखील लागतो, पण महिपत काही बोलत नसतो. महिपत, तू कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली हे सर्व केलंस असं सांग असं बोलतो. नागराजला सगळे पोलीस बाहेर घेऊन जातात आणि इकडे अस्मिता विचारते अर्जुन आला की नाही अजून. त्यावेळेस नाही आला असं उत्तर मिळतं. प्रताप देखील प्रश्न करतो. कल्पना आश्चर्यचकित बघते की प्रिया आतमध्ये काय करतायस. त्याच वेळेस सायली आणि अश्विन त्या ठिकाणी येतात आणि ही सर्वांसाठी पोहे घेऊन येते. मित्रांनो, पोलीस स्टेशनमध्ये अर्जुनला प्रश्न पडतो की हा असा का बोलत होता, नागराजकडे बघून असा काय बोलला, याला काय सांगायचं होतं. तेवढ्याच चैतन्याचा फोन होता आणि घरी चला असं बोलतो. तो ऑफिसला जाऊयात असं बोलतो. नाही तर वहिनीने मला सांगितलं आहे घरी घेऊन यायला, मी त्या शब्दामध्ये अडकलेला आहे आणि आपल्या घरी जायचं आहे असं तो बोलतो. आता चैतन्याचे शब्द ऐकून तो देखील घरी जायला तयार होतो. इकडे कल्पना बघते तर दूध नासलेलं आहे. दूध कसं काय नासलं असं ती विचारते. त्यावेळेस अश्विनला तर खूपच आनंद होतो की प्रिया किचनमध्ये आहे. किचन मोकळं दिसलं म्हणून मी सरांसाठी नाश्ता करताय असं ती मुद्दाम हसून बोलते. तो जर माझ्यावरचा राग गेला ना असं ती त्याला प्रश्न करते. त्यावेळेस तो फ्रेश होऊन येतो असं बोलतो आणि हिचा चेहरा पुन्हा पडतो. आता इकडे नागराज सुमनकडे आलेला असतो. सुमन तर खूप बोलते, सुपारी तुम्हीच दिली होतीत ना, हे मला चांगलंच माहीत आहे. सख्ख्या भावावर तुम्ही मृत्यूच्या दारावर तुम्ही ढकलत होतात आणि सगळे प्रॉपर्टी लाटाच्या मार्गावर होतात असं ती बोलते. किती नीच आहात तुम्ही, मला तुम्हाला नवरा म्हणायची देखील लाज वाटते. हो लाज वाटते ना, तर नको म्हणू असं तो बोलतो आणि तिला सांगतो की सर्व तुझ्यामुळे झालं आहे, तुला तुझा सुख नको होतं. इकडे सर्वांना ही पोहे देते. त्याच वेळेस अश्विनला देखील ते पोहे देतात आणि त्या ठिकाणी अर्जुन आणि चैतन्य देखील येतात. मला खूप पोहे खायचे आहे असं चैतन्य बोलतो, पण आज वहिनीने नाही केले तर प्रियाने केले आहेत असं म्हणल्यानंतर त्याचा देखील चेहरा पडतो. हे पाहून अस्मिता देखील थोडी हसते आणि पूर्ण आजीला देखील थोडं हसू येते. महिपतने काहीच अजून कन्फ्युज केलं नाही, तो असं सर्वांना सांगतो. हे सगळं प्रिया ऐकत असते. मित्रांनो, पुढील भाग खूप रंजक असणार आहे. सुमनला हा पुन्हा मारहाण करतो आणि ही त्याच्यासंग पुन्हा वाद घालते. वाद घालू नकोस असं तो बोलतो. प्रियाला हा नागराज भेटतो आणि घडलेली घटना सांगतो. त्यानंतर महिपत सांगेल का त्याचं नाव, हे नक्की बघूयात.